एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही रनिंग 5 किलोमीटर रनिंग ही कमी दिवसामध्ये कव्हर होणारी गोष्ट नाहीये. मुलांची फक्त सारखा हाच प्रश्न आहे की सर वनरक्षक भरती, वनरक्षक भरती. प्रश्न साहजिक आहे मित्रांनो, हा प्रश्न असायला पण हवा, कारण की बघा तुम्ही जवळपास 2 वर्षापासून मुलं आशा लावून बसलेले आहे की वनरक्षक भरती येणार आहे, येणार आहे, येणार आहे. यांनी फक्त थोडं-थोडं चॉकलेट देत आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे की वनरक्षक भरती आली, इतके पदे मंजूर झाली, इथे बैठक झाली, तिथे बैठक झाली आणि आतापर्यंत सुद्धा तुमची वनरक्षक भरती बघायला मिळाली नाही. या गोष्टींना प्रत्येकजण नाराज होणार आहे. प्रत्येकाचं वय समाप्तीकडे चाललंय. सर्व मुलांचं वय निघून गेलं. त्यानंतर काही मुलं अभ्यास करता-करता रुटीनवर येऊन 1 वर्ष अभ्यास करून सोडून गेले. याचा अर्थ मित्रांनो खूप दुर्दैवी परिस्थिती आहे की एक मुलगा अभ्यास करत आहे, त्या गोष्टीचं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की तुमचं कन्फर्म भरती निघेल किंवा या टायमाला तुमची भरती घेतल्या जाईल. आता विचार त्यासाठी मित्रांनो अनेक अकॅडम्या तसेच अनेक शिक्षक या गोष्टीसाठी झटत आहे की आम्हाला वेळापत्रक द्या. वेळापत्रक म्हणजे कोणती भरती केव्हा होणार आहे याचं पूर्ण शेड्यूल द्या, की आम्हाला आमची भरतीची तयारी आम्ही करायला हवी किंवा नाही. जसं की एखादा मुलगा हा 1.5 वर्षा अगोदर वनरक्षक भरतीची तयारी चालू करतो किंवा कोणतीही भरतीची तयारी चालू करतो आणि 1.5 वर्ष झाल्यानंतर त्याला कळतं की माझं वय निघून गेलं, परंतु भरती निघली नाही आणि भरती निघली बिन तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वयाची सूट मिळत नाही आणि त्यानंतर तो मुलगा डिस्क्वालिफाय होतो किंवा एवढा त्याची मेहनत वाया जाते. तर नक्कीच जे कॅलेंडरची माग आहे की कॅलेंडर द्यायला हवं आम्हाला प्रत्येक भरतीविषयी किंवा पोलीस भरतीविषयी ते द्यायला हवं. त्यानुसार मुलगा आपली तयारी करू शकेल. तर मित्रांनो मी मागील काही दिवसापासून 2-3 दिवसापासून मुलांचे जे मेसेज होते किंवा मुलं जे वनरक्षक भरतीची तयारी करतात त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट साधला आणि त्यामध्ये मला काही गोष्टी आढळल्या की मुलं वनरक्षक भरती करताय, परंतु 5 किलोमीटर रनिंग जी आहे ती याला खूप हलक्यामध्ये घेत आहे. 5 किलोमीटर रनिंग ही हलक्यामध्ये घ्यायची गोष्ट नाहीये. लक्षात घ्या, तुमची एस-एस-सी जी-डी जी आहे यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये तरी पण अर्धे मुलं डिस्क्वालिफाय होतात. जर तुमचे 70 किंवा 80 मुलं जर तुमचे रनिंगमध्ये सोडलेले असेल तर त्यामधले जवळपास 35 ते 40 मुलं हे डिस्क्वालिफाय होऊन जातात. याचा अर्थ मित्रांनो जर 24 मिनिटात पण 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट होत नसेल, ते पण तयारी करून, तर नक्कीच 5 किलोमीटर रनिंग जी तुमचा जो क्रायटेरिया दिले टायमाचा 17, 18, 19 मिनिटं यामध्ये होणं शक्य नाही. मित्रांनो 5 किलोमीटर हे हलक्यात घेण्याची गोष्ट नाहीये. 5 किलोमीटरसाठी जे तुमचा वनरक्षक भरतीमध्ये क्रायटेरिया दिले टायमाच्या आत पूर्ण करण्याचा, ती खूप कठीण गोष्ट आहे. त्यासाठी खूप जास्त सराव लागणार आहे. चांगल्या प्रकारे रनिंग लागणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी त्या टायमाला करून टाकेल, तर ते सोपं नाही. ते होणंच शक्य नाही. तुम्हाला त्यामध्ये खूप कमी मार्क्स मिळून जातील आणि तुम्ही पेपरमध्ये कधी आउट ऑफ मार्क घेतले तर मग होणार नाही. त्यासाठी मित्रांनो 5 किलोमीटरची बिन चांगली रनिंग करत राहा. पण लक्षात घ्या मित्रांनो, ग्राउंडवर दम दाखवण्याचा चान्स तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही पेपर क्वालिफाय व्हाल. त्यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा. सिलेबस संपला असेल तर मागील मॉक टेस्ट देत राहा. टेक्स्टबुक ॲपवर 14 व 15 ऑगस्ट म्हणजेच आज आणि उद्यासाठी वर्षातील सर्वात मोठा सेल आझाद सपनों का सेल चालू आहे. या अंतर्गत तुम्हाला 307 रुपयात टेक्स्टबुक पास मिळणार आहे. ऑफरचा फायदा घेण्यासाठी कैलाश माझा कुपन कोड अप्लाय करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, खरेदी करू शकता. नंतर मित्रांनो तुमचा प्रश्न येतो फिजिकलचा की पेपर तर मी काढील, पेपरमध्ये 90% मार्क घेऊन घेईल. त्यानंतर तुमचा जो फिजिकलचा प्रश्न होतो त्या फिजिकलच्या प्रश्नामध्ये सर्वात मोठा फिजिकलमध्ये एकच इव्हेंट तुमचा खूप मोठा आहे, तो म्हणजे 5 किलोमीटर. यातच तुम्हाला मार्क्स घेणे आणि यावरच तुमची मेरिट ठरणार आहे, फायनल मेरिट. तर मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग करण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की तुम्ही जा आणि रनिंग करत बसा, परंतु याने हे कव्हर होत नाही. यासाठी एक डिसिप्लिन रनिंग करणं खूप गरजेची आहे. आपला आजचा विषय हा 5 किलोमीटर रनिंगच असणार आहे, कारण की या रनिंगमध्ये चांगल्याचे पसीने छुटतात म्हणतात ना, म्हणजे की चांगल्याचा दम लागून जातो या रनिंग काढण्यासाठी किंवा हे टायमिंगच्या आत येण्यासाठी. यामध्ये ॲथलीट जे मुलं ऑलरेडी कुठं स्टेट लेवलला खेळलेले तेच मुलं या रनिंगमध्ये टिकू शकतात. तुम्हालाही टिकायचं असेल तर नक्कीच यासाठी सरावाची खूप अत्यंत गरज आहे. बघा तुम्हाला एकतर 5 किलोमीटर रनिंग ही कंटिन्युअसली करणं आहे. तुम्ही जर तुमचं वजन चांगल्या लेवलचं असेल तर नक्कीच तुम्ही 2 वेळेस दिवसभरात 2 वेळेस 5 किलोमीटर रनिंग मारू शकता. 5-5 सकाळी 5 आणि संध्याकाळी 5. त्यानंतर तुम्ही पहिलं केल्यानंतर रनिंग चालू करू नका. तुम्ही स्ट्रेचिंग करा. त्यानंतर स्ट्रेचिंग केल्यानंतर तुम्ही हिटा मारा. जसं की 200-500 मीटरचे तुम्ही हिट मारू शकता. त्यामध्ये तुमचा दम जो आहे तो दम जिरला जातो. त्यानंतर तुम्ही 5 किलोमीटर रनिंग सलग पळा आणि त्यानंतर परत येऊन हिटा मारा. म्हणजे की बाबा तुम्हाला दमेला असल्यानंतर पण तुम्हाला तुमची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी अजून त्यावर ताकद लावणे, तेव्हा तुमची क्षमता दिवसेंदिवस वाढत चालेल. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही रनिंग 5 किलोमीटर रनिंग ही कमी दिवसामध्ये कव्हर होणारी गोष्ट नाहीये. यामध्ये तुम्हाला 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने लगातार द्यावं लागेल. तेव्हाच तुमची 5 किलोमीटर रनिंग ही चांगली होईल. तुम्ही चांगल्या पद्धतीने 5 किलोमीटर रनिंग मारू शकाल किंवा टायमाच्या आत येऊ शकाल. आणि एक गोष्ट मित्रांनो, जर तुमच्या ग्राउंडवर तुमची रनिंगचा टायमिंग हा जास्त येत असेल तर नक्कीच भरतीच्या ठिकाणी तो रनिंगचा टायमिंग कमी होतो. आता काही ठिकाणी असं असतं की जसं की भरतीच्या ठिकाणी चढ-उतार किंवा
क्लायमेट या गोष्टी अनेक गोष्टी अशा असतात की ज्या 5 किलोमीटरच्या रनिंगच्या टायमिंगवर आपल्या इफेक्ट पाडतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. इथं फक्त सराव म्हणून सराव करत राहायचा. त्यानंतर प्रत्येक हप्त्यामधून 2 वेळेस तरी टायमिंग काढायची, की तुम्ही किती टायमामध्ये कव्हर करताय 5 किलोमीटर रनिंग. आणि त्यानंतर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला चांगली डाएट घेणं बी खूप गरजेची आहे. की आपल्या शरीराला काम करण्यासाठी कॅलरीजची आवश्यकता असते. आणि जर तुम्ही तितकी मुबलक प्रमाणात कॅलरी, प्रोटीन, व्हिटॅमिन घेत नसेल तर नक्कीच तुमच्या शरीराला ते फायदा देणार नाही किंवा तुमचं शरीर कमजोर बनत चालेल. त्यामुळे रनिंग करून आल्यानंतर चांगल्या प्रकारे आपले दूध, दही, अंडे, तूप या गोष्टी आपल्या आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा 5 किलोमीटर रनिंगचा प्रभाव पडणार नाही. या भरती फील्डमध्ये आपल्याला चान्स का असतो? जे आपल्यासारखी मुलं असतात, जे कमी अभ्यासावाले, जास्तीत जास्त फिजिकल शारीरिक चाचणीवर ध्यान देणारे, यांना या भरतीमध्ये चान्स का असतो? तर मित्रांनो, यामध्ये शारीरिक चाचणी असल्यामुळे कॉम्पिटिशन कमी होऊन जातं किंवा यामध्ये तुमचं जर फिजिकल चांगलं असेल तर पेपरवाल्या मुलांसोबत थोडं कॉम्पिटिशन कमी होऊन जातं. कारण की इथं तुम्ही फिजिकलमध्ये जास्त मार्क्स देता आणि पेपरवाले मुलं थोडं कमी मार्क्स देतात. तर तिथे तुम्ही इक्वल होता आणि तुमच्या नोकरी लागण्याचे चान्स बनतात. त्यानंतर फ्रॉडच्या बातम्या ऐकायला आल्या होत्या की फ्रॉड होतो. तर त्या गोष्टी इथे कमी होऊन जातात, कारण की इथे तुमचं सिलेक्शन जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होतं. जसं की पहिला पेपर होणार, त्यानंतर फिजिकल होणार, त्यानंतर मेडिकल होणार, त्यानंतर फायनल मेरिट लागणार. म्हणजे 3 ते 4 टप्पे होऊन जातात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होण्याचा धोका राहत नाही. आणि जिथे एकच पेपर होतो त्या पेपरामध्ये फ्रॉड होण्याचा जसं की मागच्या टायमामध्ये झालेलं आहे तसं होऊ शकतं. होतं हे म्हणू शकत नाही, परंतु होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, रक्षक भरतीची तयारी करत असाल तर यानंतर भरती कधी येणार आहे यापेक्षा मी भरतीसाठी जे फिजिकल क्रायटेरिया आहे 5 किलोमीटर हा पुरा केला का याचा विचार करत जा. आणि मित्रांनो, चांगल्यांची 5 किलोमीटर रनिंगमध्ये छाती फुलून जाते, दम फुलून जातो. त्यानंतर कधीतरी तुम्ही एकदा 3-3.5 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर फील करा की तुम्हाला डायरेक्ट बसून राहायची इच्छा होऊन जाईल. असं वाटेल की 5 किलोमीटर रनिंग मी आता पळूच नको. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही रनिंग करत असेल आणि दररोज प्रॅक्टिस करत असेल तर स्वतःला कमजोर समजू नका. समजा की मी 5 किलोमीटर रनिंग जर करतोय तर याचा अर्थ की मी बाकीच्या मुलांपेक्षा पुढे आहे. कोणताच मुलगा सध्याच्या घडीला पूर्ण रनिंग करत नाहीये, फक्त जातो ग्राउंडवर, थोड्या गप्पा मारल्या की वापस, किंवा 2 किलोमीटर 1 किलोमीटर पळालं की वापस. हे असं होत नाही मित्रांनो. पूर्ण तुम्हाला 5 किलोमीटरचा सराव करावा लागणार आहे, तुमचा दम जिरवावा लागणार आहे. तेव्हाच तुम्ही टायमिंगच्या आत 5 किलोमीटरचे पूर्ण रनिंग काढू शकणार आहे आणि तुम्हाला ते मार्क्स घेतल्या जाणार आहे.